मित्रांनो, पीक विम्या संदर्भात माहिती घेत असताना बरेच शेतकऱ्यांना आता व्हिडिओचा कंटाळा आलेला आहे, पीक विमा टॉपिकचा कंटाळा आलेला आहे. परंतु मित्रांनो, बरेच असे शेतकरी जे आहेत ज्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही दुसऱ्या टप्प्यातील, किंवा ज्यांना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली आहे. त्यात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी इंस्टाग्रामला वगैरे मेसेज केले की पीक विम्यासंदर्भात कुठलीही अपडेट देणं झाली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी मेसेज केले, तुम्ही धान बोनसबद्दल बोलतच नाही, बोलणंच बंद केलं वगैरे वगैरे. मित्रांनो, फायनली आजपासून परत एकदा आपण धान बोनसची सुद्धा आपल्याकडे अपडेट आहे. त्याचबरोबर आपल्याकडे पीक विमा संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पाठीमागं आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की हिंगोली जिल्ह्याविषयी. तर हिंगोली जिल्ह्याविषयी पीक विम्याचा प्रश्न जो होता की पीक विमा वाटप होईल का नाही, असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता. मित्रांनो, आपलं काही एजंट सोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला मिळालेली माहिती म्हणजे पीक विम्याचा जे प्रश्न वेटिंगला पडलेला आहे हिंगोली जिल्ह्याचा, तो लवकरच सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. काही जवळपास लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर काही आता याच्यामध्ये आमदार वगैरे सुद्धा इंटरफेअर करणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे की पीक विमा समितीला थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम कुठं आहे काय ते विचारपूस केली जाणार आहे आणि त्यानंतर पीक विम्याचा हिंगोली जिल्ह्यातील निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता बीड जिल्ह्याविषयी सुद्धा आपल्याला बरेच शेतकरी मेसेज करीत होते, त्यानंतर कमेंट सुद्धा करीत होते की बीड जिल्ह्याचं वगैरे बोला. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील आपण पाठीमागं सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की बीड जिल्ह्याविषयी 15 सप्टेंबरपर्यंत बीड जिल्ह्यातील स्टेटस वगैरे चेंज होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज केले की अकोला जिल्ह्यातील पीक विमा हा आमच्या खात्यावर वितरित, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे रक्कम वगैरे दाखवली गेली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वितरित झाल्याची आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यानंतर मित्रांनो, काही शेतकरी परभणी जिल्ह्यातून सुद्धा होते ज्यांचे स्टेटस म्हणजे 28 तारखेला बदलले होते, ज्यांच्या रकमा दाखवल्या होत्या परंतु त्यांच्या खात्यावर वितरित झाल्या नव्हत्या. अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वितरित झालेली आहे परभणी जिल्ह्यातून. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा बुलढाणा जिल्ह्यातील परत एकदा स्टेटसचा चेंज झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांचे स्टेटस म्हणजे एल बेस 0मध्ये परत एकदा गेलेले आहेत, असे सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत किंवा मेसेज सुद्धा केलेले आहेत. तर मित्रांनो, कमेंट तर 2-4 दिवसामध्ये कमी प्रमाणात आलेले आहेत, परंतु मेसेज भरपूर प्रमाणात आलेले आहेत. इंस्टाग्रामला प्रत्येक मेसेजचा रिप्लाय देणं होत नाही मित्रांनो, काही काळजी करू नका, एकाने मी तुमच्या मेसेजचा रिप्लाय देणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास वाशिम जिल्ह्याचा सुद्धा सेम प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्यासारखंच वाशिम जिल्ह्यातील स्टेटस कधी चेंज होतील वगैरे वगैरे. मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे या महिन्यात जेवढ्या जिल्ह्यातील पीक विम्याचे प्रश्न मार्गी लागायचे राहिलेले आहेत अशा सर्व जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील ते देखील कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला देखील आता जसं मी आता सांगितलं अकोला वगैरे परभणी वगैरे जिल्ह्यातील जसं रक्कम वगैरे दाखवली गेली आणि ती खात्यावर वितरित झाली होती, तशी तुमच्या देखील खात्यावर रक्कम वितरित झाली असेल. या 2-4 दिवसामध्ये आपण व्हिडिओ बनवला नव्हता, तर या काळामध्ये कोणाच्या खात्यावर रक्कम जमा झाली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ